नमस्कार, मी अनिल. आज आपण पाहूया, आपण जी ई-पीक पाहणी करतो, ती सक्सेसफुल झाली किंवा नाही हे आपल्याला तपासता येते. 2-3 प्रकारे आपण पाहू शकतो, की आपण जी केलेली पाहणी आहे, ई-पीक पाहणी म्हणतो आपण. पण त्यांना कन्फ्युजनच राहते, की नक्की ही आपली झाली किंवा नाही झाली. हे कसं ओळखायचं? तर आपण ते बघूया. सुरुवातीला तुम्हाला ॲप वगैरे सगळं इन्स्टॉल करावं लागेल. हे ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेलं ई-पीक पाहणीचा ॲप माहिती आहे तुम्हाला. ओपन केल्यानंतर त्यात पहिला जो पर्याय दिसते, तुम्ही जर कुठं खाली जर पाहिलं, तर गावाच्या खातेदाराची जी यादी राहते, त्या यादीमध्ये जे झाले त्यांचा हा हिरवा रंग दाखवते असा आणि जे नाही झाले त्याचा रंग असा पांढरा दाखवते. याच्यामध्ये पण तुम्हाला समजते, की आपल्या नावाचा जर हिरवा रंग असेल, याचा अर्थ ती आपली ई-पीक पाहणी झाली आहे. जर हे आपला हे जर साधा असेल पांढरा, याचा अर्थ आपली ई-पीक पाहणी बाकी आहे. हा झाला पहिला पर्याय. दुसरा आपण आणखी तपासू शकतो. इथं जे पीक पेरणीची माहिती भरा म्हणतो आपण. खाली जर तुम्ही पाहिलं इथं पहा, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे नेहमी आपल्याला 0-0 दाखवलं पाहिजेत. खूप जणांचं याच्यामध्ये काही ना काही दाखवलं, याचा अर्थ तुमचा ते आणखी पेरा नोंदवायचा बाकी आहे. हे पीक पेरणीसाठी हे जे क्षेत्र आहे, हे नेहमी 0-0च पाहिजे आपल्याला. याचा अर्थ आपलं पूर्ण क्षेत्राचा आपण पेरा दाखवलेला आहे. ठीक आहे. हा झाला 2 नंबरचा पर्याय. 3 नंबरचा पहा. त्याच्या साईडलाच आपल्याला इथं राहते पिकाची माहिती पहा. याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता आपले जे पेरे केलेले आहेत आपण किंवा जी नोंदणी केलेली आहे, ते आपल्याला इथं पण समजते. कोणाची केली, गट नंबर, खाते क्रमांक, लागवड वगैरे सर्व सर्व सांगते. हा झाला आपला 3 नंबरचा. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायचं असेल कन्फर्म, जेव्हा तुम्ही डिजिटल सातबारा काढता डिजिटल साध्या सातबारामध्ये कधी-कधी अपडेट व्हायला टाईम घेते. जसं की याच्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं, जर 25-26 ऑलरेडी याच्यामध्ये पेरा दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ की हे पेऱ्या आपण किंवा ही जी पीक पाहणी आहे, ही आपली सक्सेसफुली झालेली आहे. असे तुम्ही 4 प्रकारे बघू शकता. एक झाला हा सातबारावरती डायरेक्ट काढून, ठीक आहे. दुसरं सांगितलं तुम्हाला इथं पीक माहिती पहा, या शेजारीच समजते. त्याच्या अगोदरचा पाहिला पीक पेरणी माहिती जर पाहतो आपण, त्याच्यामध्ये हे पेरणीसाठी जे उपलब्ध क्षेत्र आहे, हे 0-0 पाहिजेत. त्यानंतर एक पाहिला आपण ते रंगावरून. हिरवा रंग असेल तर झाला, पांढरा असेल तर याचा अर्थ आपला बाकी आहे. तर तुम्ही पण तुमची एकदा कन्फर्म चेक करा. नसेल केली म्हणजे राहिली असेल तुमची पेरणी पीक पेरणी हे तर तुम्ही ते नोंदवून घ्यायचा. थँक यू.